नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ मी एक मुद्दाम तयार करतो आहे. कदाचित आपण कुठेतरी भेटलो असू किंवा कुठल्या ना कुठल्या ग्रुप्समध्ये आपण कॉमनली एकत्रपणे असू किंवा आपले एकमेकांसोबत काही ना काही अक्वेंटन्स डेफिनेटली असतील आणि त्या निमित्ताने तुमच्यापर्यंत खरं तर हा मी काय करतो याची माहिती पोहोचावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ करत आहे. तर सर्व एज ग्रुपसाठी लागणाऱ्या असेसमेंट्स म्हणजे मग त्या स्टुडंट्सचे असेसमेंट असो किंवा डेव्हलप लोकांच्या एंटरप्रेन्योर असेसमेंट असो, एंटरप्रेन्योर्स एम्प्लॉई असेसमेंट्स असो, या सगळ्या गोष्टी मी करतो. याच्याशिवाय मित्रांनो, आता हा जो पिरियड सध्या सुरू आहे, ज्यावेळी आईवडिलांना मुलांच्या करिअरसोबत रिलेटेड खूप जास्त काळजी असते. कारण 9वी ते 12वीचे मुलं मुली जे आहे यांच्यासाठी हा अतिशय क्रुशियल टाईम असतो. 9वी-10वी नंतर आपण कुठली स्ट्रीम निवडावी आणि ती का निवडावी किंवा 12वीच्या नंतर करिअर कुठलं निवडावं याच्यावरती अनेकदा आजही आपण ट्रॅडिशनल मार्गांचा विचार करतो. मात्र थोडा हटके विचार आपण करणं गरजेचं आता आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला स्कोप आहे. फक्त आपल्या विशेषतः आपल्या स्ट्रेंथ अँड विकनेसेस काय त्या नीट प्रकारे समजून घ्या. त्याच्यानंतर आपल्यामधलं युनिकनेस काय तो जर तुम्हाला कळला तर कदाचित आयुष्य अतिशय सुंदररित्या आणि अत्यंत सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी हे तुम्हाला मदत करू शकतं. बऱ्याचदा मात्र असं होतं की आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण अनेकदा कदाचित अशा गोष्टींकडे लक्ष घालतो जी आपली कदाचित स्ट्रेंथ नाही आहे. सो मी इंटरनॅशनल करिअर काउन्सिलर आहे आणि त्याच्याशिवाय मी कॅलिफोर्निया बेस्ड इमोशनल इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनचा फेलोसुद्धा आहे. मी EQ ॲसेसर आहे. सो आय कॅन ॲसेस युअर इंटेलिजन्सेस ऑल ऑन इनबॉर्न सायकोमॅट्रिक्स ॲज वेल ॲज इमोशनल इंटेलिजन्स बेसिस. लेट्स मीट. लवकरात लवकर आपण भेटूया आणि तुम्हाला आणखीन काही इन्क्वायरी करायची असेल, माझ्याशी बोलायचं असेल तर आपण इथे मी सगळ्या माझे नंबर दिलेच आहेत, त्याच्यावरती आपण डेफिनेटली बोलू शकतो. नमस्कार.